तर याच अशोक खराची वेगवेगळी रूपं सध्या समोर आलेली आहेत आणि त्याच दृष्टीने अशोक खरातवर कोणकोणते आरोप झालेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। अशोक खरातवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय, त्या संदर्भातली तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। दुसरीकडे हनी ट्रॅपची सुद्धा तक्रार अशोक खरात विरोधात करण्यात आलेली आहे। तर काळा पैसा पांढरा करणं ही सुद्धा तक्रार अशोक खरातच्या विरोधात करण्यात आलेली आहे। खुनाचे अनेक आरोप सुद्धा अशोक खरातवर करण्यात आलेत। शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी तो बळकवायचा असे सुद्धा आरोप अशोक खरातवर करण्यात आलेले आहेत। गावचा निधी स्वतःच्या ट्रस्टसाठी तो बळकवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा तो हडप करत असल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं पाणी पळवायचा, काळ्या जादूची भीती लोकांना भाविकांना दाखवायचा, त्यांच्याकडून पैसे लुबाडायचा, बुवाबाजी मोठ्या प्रमाणात करायचा आणि या सगळ्यांमधून महिलांवर लैंगिक अत्याचार हनी ट्रॅपचा जाळं आखून तो उद्योजकांना लुबाडण्याचं काम करत होता। आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यावर आता सध्या नाशिकमध्ये जवळपास 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। ही सगळी म्हणजे 10 तोंडी अशोक खराची वेगवेगळी रूपं आपण सध्या पाहतो आहोत। अनेक मोठ्या फसवणुकी त्यानं केल्याचं सुद्धा समोर येत आहे आणि यामुळे जर आपण पाहिलं तर रोज नवनवे व्हिडिओ अशोक खरातचे समोर येत आहेत आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात। अनेक महिला त्याच्या विरोधात समोर आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। तर याच अशोक खरातचा मुद्दा सध्या विधानसभेत गाजत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। अशोक खरातचा मुद्दा विधानसभेत चांगलाच तापला। अशोक खरातवर चर्चेसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तर याच फसवणूक करणाऱ्या अशोक खरातला अनेक नेते भेटायला यायचे, तर त्या भेटलेल्या नेत्यांवरूनही विरोधकांनी आज सवाल उपस्थित केलेत। तर खरात प्रकरणात कारवाई सुरू असून उद्या सविस्तर निवेदन देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पाहुयात आज सभागृहात नेमकं काय घडलंय। यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत। सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? पहिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकर त्यांना राजीनामा दिला, मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, त्यांचं संसर्ग रोग होईल। नराधम कॅप्टन अशोक खरातच्या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झालाय। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अशोक खरात गजाआड आहे। याच भोंदूबाबाच्या दरबारात अनेक मंत्री आणि राजकीय नेते हजेरी लावत होते। दरम्यान याच सर्व प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी करत एकच गोंधळ केला। खरात प्रकरणात त्याच्या दरबारी जाणाऱ्या नेत्यांना सहआरोपी करावं अशी मागणी वडट्टीवारांनी केली। भास्कर जाधव यांनीही खरात सोबत फोटो असणाऱ्यांवर टीका केलेली आहे। कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नाव आली। माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा दाखवून धर्माच्या नावाने देवाच्या नावाने या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत अध्यक्ष महोदय। ठीक आहे, महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत, 6 आरोपी केले गेले पाहिजेत। जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे। या बंधुभावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही। सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं। त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली। राजकीय नेत्यांचं खरात सोबतच्या फोटोवरून नाना पटोले देखील सभागृहात आक्रमक झालेत। चाकणकरांचे फोटो समोर आल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला, त्यामुळे इतर नेत्यांचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची मागणी पटोलेंकडून करण्यात आली आहे। या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज, याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। पण मी काय झालं त्याला मी काहीच नाही, माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे।
महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. अशोक खरातला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे. खरातचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. यात राजकीय क्षेत्रातील लोक, अधिकारी जे खरातला भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवारांनी यावेळी केली. जेवढे भेटलेत ना त्या बंधुबाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. त्यांचं संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. मध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. सभागृहात विरोधकांनी खरातवरून सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टोक्ती दिली. या प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं उद्या निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पडता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. मी या सभागृहामध्ये उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे. अशोक खरात प्रकरण चांगलंच तापलंय. विधानसभेतही त्याचं पडसाद उमटलंय. उद्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर पुन्हा एकदा खरात प्रकरणावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.